ओ मेरे दिल के चैन भाग 18। रणविजय हरिभाऊंची अट ऐकून जो वर त्याच्या रूममध्ये गेला तो बराच वेळ विचारात होता. त्या विचारातच तो त्याचे वॉच कपडे काढून टाकत वॉशरूममध्ये गेला. शॉवर खाली 2 मिनिट डोळे बंद करून उभं राहत तो ह्याच विचारात गुंतला होता की ही अशी अट त्यांनी का घातली असेल आणि ही अट जर त्याने मान्य केली तर पुढे जाऊन त्याला स्वतःला पछतावावं तर नाही लागणार ना. तो सगळ्या बाजूंनी सखोल विचार करत होता. शेवटी याच बिझनेससाठी तो त्याच्या आजोबांची लग्न करण्याची अट मान्य करायला तयार झालेला. हा बिझनेस त्याच्यासाठी टॉपमोस्ट प्रायोरिटी होता. त्याचं ॲम्बिशन, त्याचं ध्येय होता. पण आता ती सुद्धा तर होतीच ना. ती नसेल तर या सगळ्या मिळवण्याला काहीच अर्थ नसेल. त्याचं मन त्याला ग्वाही देत होतं. तू जर ही अट मान्य नाही केलीस तर भले तुला तुझा बिझनेस कोणाला शेअर नाही करावा लागणार, पण ती जी आता तुझ्या मेंदूत तुझ्या हृदयात घर करून बसली ती नसेल. मग उपयोग असेल या बिझनेसचा? जर आयुष्याचे सुखद क्षण घालवण्यासाठी तुझा मनपसंत जोडीदार नसेल तर आयुष्यात मिळवलेल्या यशाचा काय उपयोग? ती असेल तर सर्व काही असेल, नाहीतर आयुष्य निरस असेल. बराच वेळ त्याचं त्याच्याच मनाशी हितगुज चालू होतं आणि शेवटी त्याच्या मनानेच त्याला फायनल रिझल्ट सांगितला की तिला मिळवण्यासाठी ही अट त्याला मान्य आहे. पण त्याच्या मनाने तर अट मान्य केली, पण हा पण त्याने मध्ये आणलाच. असा कसा तो इतक्या सहज सान्वीला या बिझनेसमधला वाटा देईल? नो डाऊट किती इम्पॉर्टंट होतीच त्याच्यासाठी, पण तितकाच हा बिझनेस सुद्धा इम्पॉर्टंट होता त्याच्यासाठी. त्याने काहीतरी ठरवलं. एव्हाना जेवणाची वेळ झालेली. त्याने ठरवलं डिनर टेबलवरच तो सगळ्यांना याबद्दल सांगेल. सगळे डिनर टेबलवर जमले होते. आजोबा, मला तुम्ही मगाशी जी अट घातलीत त्याबद्दल मला काहीतरी सांगायचंय, पण त्यासाठी सान्वीच्या घरचे पण उपस्थित असले पाहिजेत. रणविजय त्याच्या डाएट फूडचा चमचा तोंडात टाकत अगदी रिलॅक्समध्ये बोलला. ए बाबा, तू काय ठरवलंस ते आम्हाला आधी सांग, म्हणजे तिकडे सान्वीच्या घरच्यांसमोर आम्हाला अजून नाक खाली करायला लावू नको. बाळासाहेब विनंती करत बोलले. रिलॅक्स आजोबा, मी असं काहीही बोलणार नाही ज्याने तुम्हाला टेन्शन येईल. उलट तुम्हीच माझी पाठ थोपटाल. रणविजय किंचित हसत बोलला. मग ते तर आता पण थोपटू शकतो, तू बोल. आता यशवर्धनही मध्ये पडले. नाही, ते तर सान्वीच्या घरच्यांसमोरच तुम्ही करणार. रणविजय अजूनही कूलमध्ये बोलत होता आणि आपलं डाएट फूड खात होता. इथे बाकीच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं की आता हा पठ्ठ्या नवीन काय कांड करतोय, आणि दस्तूर खुद्द रणविजय राजे शिर्के आपल्या डाएट फूडवर यथेच्छ ताव मारत होते. अहो, असं काय करताय? तो एवढं बोलतोय ना, तर बघू तिथेच त्याचं काय म्हणणं आहे ते. आता उगाचच त्याच्या मागे लागू नका. आजी बोलल्याच आपल्या नातवाच्या बाजूने. तुम्हाला तर सान्वीच्या घरच्यांसमोर हा आमचं रक्त आटवणार आहे त्याचा आनंदच असेल ना, म्हणूनच त्याच्या बाजूने बोलताय. बाळासाहेब वैतागले. जर सगळ्यांनी मिळून त्याच्यावर प्रेशर आणलं असतं तर रणविजयने नक्कीच सांगितलं असतं की त्याच्या मनात काय आहे, पण आजीबाई आपल्या नातवाच्या बाजूने गेल्या. झालं. मग काय, बाळासाहेब वैतागले. यशवर्धन यांनीही नकारात मान हलवली आणि आपले जेवण करू लागले. आजोबा रिलॅक्स, तुम्हाला टेन्शन येईल असं मी काहीही करणार नाही. आपण उद्या सकाळी सान्वीच्या घरी जाऊ, तसं त्यांना कॉल करून कळवा. रणविजयचं जेवण झालेलं. त्याने नॅपकिनला हात पुसले आणि आपल्या रूमकडे शांतपणे जाऊ लागला.
बाळासाहेब जाणाऱ्या आपल्या नातवाकडे बघत विचारात हरवले. अहो, पण एवढा का त्रास करून घेताय? उद्या काय ते कळेलच. आणि बोललाय ना तो, टेन्शनचं असं काही नाही. मग शांत व्हा आणि जेवा. शालिनीताई सुद्धा आपल्या नातवासारख्याच रिलॅक्स होत्या. बाळासाहेब यांनी आपल्या बायकोकडे वैतागली नजर टाकली, पण शालिनीताई तर आपल्या जेवणाकडे लक्ष देऊन होत्या. दुसऱ्या दिवशी रणविजय आपल्या संपूर्ण फॅमिली सकट सान्वीच्या घरी निघाला. बाळासाहेबांनी रात्रीच हरिभाऊंना कॉल करून सांगितलं होतं ते सर्व उद्या त्यांच्या घरी येणार आहेत. त्यावेळी त्यांनाही कळत नव्हतं की त्यांच्या अटीसाठी सगळ्यांनी घरी येण्याची काय गरज होती. फक्त हो किंवा नाही सांगायचं होतं. सान्वीचं सुद्धा घरी असणं महत्वाचं होतं हे रणविजयने खास करून सांगितलेलं. त्यामुळे तिच्या आजोबांनी तिला घरीच थांबवून घेतलेलं. बाळासाहेबांची गाडी आधी आली, त्यामुळे ते आणि यशवर्धन आधीच सान्वीच्या घरी पोचलेले. मागून रणविजय आपल्या आजी आणि आईला घेऊन आला. दोघी जणींना बरोबर आपल्या बाजूने वळवून घेतलेलं पठ्ठ्याने. रणविजय घरात येताच त्याचं संपूर्ण हॉलवर लक्ष गेलं, जिथे सोफ्यावर त्याची आजी, आई, आजोबा, वडील आणि सान्वीचे आई, बाबा आणि आजोबा बसले होते. पण सान्वी त्याला कुठे दिसली नाही. तो हळूहळू सगळीकडे बघत जो सिंगल सोफा होता त्यावर येऊन हळूच बसला, पण नजर मात्र सान्वीला शोधत होती. सान्वीच्या आईने सगळ्यांसाठी पाणी आणले, नंतर चहा नाश्ता आणला, पण तरीही सान्वी काही त्याला दिसलीच नाही. मग बाळा, आता जरा सांगशील इथे तुझं येण्याचं प्रयोजन? हरिभाऊ गंभीर स्वरात विचारू लागले, कारण कालपासून सॉलिड सस्पेन्स झालेला. ते तर मलाही माहीत नाही. आम्हालाही तितकंच माहीत आहे जितकं तुला, बाळासाहेब बोलले. रणविजय, आता तरी सांगशीलच ना? आता सगळे जमलोय इथे. रणविजयचे वडील यशवर्धन बोलले. सगळे कुठे आहेत डॅड? सान्वी कुठे? मी सांगितलेलं सान्वी इथे असणं गरजेचं आहे. रणविजयची हे बोलताना पीच थोडी वाढली होती. जणू काही त्याला आता चीड येत होती. भिरभिरणाऱ्या त्याच्या नजरेला त्याचा थंडावा जो मिळत नव्हता, किती वेळ ती दिसतच नव्हती. मग काय, हळूहळू डोकं गरम व्हायला लागलेलं. लगेच बाळासाहेबांनी त्याच्याकडे किंचित रागाने बघितलं आणि आपल्या बायकोला पण नजरेने दम दिला. जणू सांगत होते की आवरा तुमच्या नातवाला. तसं आजीने पटकन त्याच्या मांडीवर हात ठेवला आणि सूचकपणे त्याला सांगितलं की जरा शांतपणे बोल. त्याचा किंचित रागवलेला आवाज सान्वीने तिच्या रूमच्या दरवाजातून ऐकला होता, जिथे ती दरवाजा किंचित उघडा ठेवून त्यांचं हॉलमध्ये चाललेलं संभाषण ऐकत होती. मी आलीच हा तिला घेऊन, सान्वीची आई असं म्हणत तिच्या रूमच्या दिशेने गेली. रणविजयची नजर सान्वीच्या आईकडे होती. ती नेमकी कुठच्या रूममध्ये जाते ते तो बघत होता. लग्नाला 6 महिने होऊनही कधीही रणविजय सान्वीच्या घरी आला नव्हता. त्यामुळे सान्वीची रूम कुठची त्याला माहीतच नव्हतं. थोड्याच वेळात सान्वी तिच्या आईबरोबर रूममधून बाहेर आली. सान्वी नजर खाली ठेवून चालत पुढे येत होती. तिने रेड अनारकली ड्रेस घातला होता. थोडं पुढे आल्यावर तिचं लक्ष बाळासाहेब, शालिनीताई आणि कावेरीताई आणि यशवर्धन यांच्याकडे गेलं. तिने त्या चौघांकडे बघून एक गोड स्माईल दिली. ते सगळे तिला बघतच राहिले, कारण सान्वीने एक छोटं मंगळसूत्र घातलं होतं, जे रणविजयने तिला लग्नाच्या वेळी घातलं होतं आणि भांगेत कुंकू भरलं होतं. त्या चौघांसाठी हा एक सुखद धक्का होता. तिचा डिवोर्स झालेला नाहीये म्हणजे ती अजूनही सौभाग्यवती होती. मग तिने सौभाग्याचं लेणं का घालू नये? तिच्या आजोबांचे आणि आई वडिलांचे संस्कार होते ते.
लग्न झालेलं असताना गळा मोकळा आणि भांगेत कुंकू नसणं बरोबर नव्हतं. रणविजयने जेव्हा सांगितलं की त्यांचं लग्न अजूनही अबाधित आहे, तेव्हाच तिच्या आजोबांनी तिला मंगळसूत्र घालण्यासाठी सांगितलं आणि तिलाही ते पटलं. संस्कारच होते ते. तिने पुन्हा मान खाली केली आणि आपल्या आजोबांच्या बाजूला सोफ्यावर बसली. रणविजयला काहीसा राग आला. तिने त्याच्या फॅमिलीकडे बघून स्माईल केली, पण त्याच्याकडे ढुंकूनही नाही बघितलं. त्याने जेव्हा तिला पहिलं रूममधून बाहेर येताना बघितलं, तेव्हाच त्याची हार्टबीट स्किप झालेली. किती गोड दिसत होती ती. छोट्याशा स्माईलने पण तिचे गोबरे गाल वर आले. तेव्हा रणविजयच्या तोंडाला पुन्हा पाणी सुटलं. गाल खावेसे वाटत होते त्याला, पण सगळ्या मोठ्यांसमोर जरा आपल्या भावनांना आवर घातला त्याने. हिला तर ऑफिसमध्ये गेल्यावर बघतो. सान्वी आली तर आता बोला काय बोलायचं ते. हरिभाऊंना हा सस्पेन्स झेपतच नव्हता आणि बाळासाहेब तिकडे गॅसवर होते की हा आता काय बॉम्ब फोडतोय. आजोबा, तुम्ही काल माझ्या आजोबांना सांगितलं की जर मी सान्वीला बिझनेसमध्ये 50% भागीदारी देत असेन तरच सान्वी माझ्याकडे येईल, बरोबर? रणविजय म्हणाला. हो, हरिभाऊ बोलले. पण जर मी असं म्हटलं की मी सान्वीच्या नावे अख्खाच्या अख्खा बिझनेस करतोय तर? रणविजयने शेवटी बॉम्ब टाकलाच. बाळासाहेबांनी यशवर्धन यांचा काही क्षण श्वासच थांबला. त्या दोघांची पिढ्यापिढ्यांची मेहनत होती तो बिझनेस. हा बिझनेस म्हणजे संपूर्ण फॅमिलीची प्रॉपर्टी होता आणि संपूर्ण फॅमिलीमध्ये फक्त कोणा एकाच्याच नावे हा बिझनेस जाईल तर बाकीच्यांनी काय वाटी घेऊन बसायचं काय? आणि रणविजय फक्त एकटाच थोडी ना होता, दिव्या सुद्धा होतीच ना. ती भले उद्या लग्न करून दुसऱ्या घरी जाईल, पण तरीही तिचा हक्क असणारच ना. नो डाऊट सान्वी खूप चांगली मुलगी होती. तिच्या मनात कधीच कोणतंही कपट नाही येऊ शकत, पण तरीही. सगळेच 2 मिनिट स्तब्ध झाले. मला हे बिलकुल मान्य नाही. सान्वी ताडकन उठून उभी राहिली. आता सगळ्यांच्या नजरा रणविजयवरून सान्वीकडे वळल्या. जणू टेनिसची मॅच चालली. पण का? मी तर बेटर ऑप्शन देतोय, रणविजय म्हणाला. सगळे पुन्हा. हे तुमचं बेटर ऑप्शन? स्वतःला मोठा बिझनेसमॅन म्हणवता, असा बिझनेस करता, इतका सेन्सलेस ऑप्शन? सान्वी म्हणाली. सगळे पुन्हा. अरे तुम्हालाच बोलायचं होतं मग तुम्हीच भेटायचं ना, आम्हाला कशाला मध्ये बोलवलं? मॅच ड्यू झाली की टाळ्या वाजवायला? बाळासाहेब वैतागून बोलले. क्रमशः. सान्वीला का रणविजयचा ऑप्शन मान्य नाही आणि रणविजय खरंच अख्खा बिझनेस एकट्या सान्वीच्या नावे करेल का, की ही त्याची एखादी चाल आहे? हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. कथेच्या नवीन भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.